मुंबई महापालिका मुख्यालयात सध्या गर्दी वाढते कारण काळ्या यादीत टाकलेल्या कंत्राटदारांना मुंबई महानगरपालिकेनं पुन्हा घेण्यात येणार असल्याचा आरोप मुंबई महापालिकेतल्या विरोधी पक्षनेत्या केशरी पेडणेकर यांनी केला। त्यांच्या आरोपाला महापौर रितू तावडे यांनी काय उत्तर दिलं ते आपण पाहूया। आम्ही पण तेच विचारतोय, ब्लॅक लिस्टेड कॉन्ट्रॅक्टरना जर घेऊन कामच करणार आहात मग तुम्ही वेगळे काय, कुठला पारदर्शक, कुठलं विश्वासाने काम करू, काय संकट येऊच नाही म्हणून चर्चेमधनं प्रशासनाला धारेवर धरलं पाहिजे। आणि ते आम्ही गेल्या 25 वर्षात केलेलं आहे। तुम्ही किती नाकारा, आता तुमच्यावर ही वेळ आली की ब्लॅक लिस्टेड झालेले कॉन्ट्रॅक्टर घेण्याची। त्यांना काय म्हणायचं त्यांनी म्हणू दे। या ठिकाणी महायुतीची या ठिकाणी सत्ता आहे, महायुतीचा मेयर बसलेला आहे, स्टँडिंग कमिटीचे चेअरमॅन बसले आहे। ज्यांनी भ्रष्टाचार केले आहे, ज्यांनी ज्या पद्धतीने ब्लॅकलिस्ट केले आहे त्यांना थारा दिला जाणार नाही अजिबात। आणि अशा ठेकेदारांना पुन्हा कॉन्ट्रॅक्ट दिलं जाणार नाही याची आम्ही पूर्ण काळजी घेऊ, कारण आम्ही या ठिकाणी पारदर्शी सरकार घेऊनच इथे काम करायला बसलेलो आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।